नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. खासदार संभाजीराजे भोसले यांच्या आंदोलनासाठी जिल्ह्यातील मराठा समाज बैठक संपन्न. एकजुटीने त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय. वाढत्या पेट्रोलच्या दराला कंटाळून दुचाकी केली गॅसवर. औरंगाबाद येथील विद्यार्थ्याचा प्रयोग यशस्वी. आता सविस्तर बातम्या. मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले समर्थकांसह आझाद मैदान येथे उपोषणास बसणार आहेत. सदरील आंदोलनाची तयारी करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हास्तरीय बैठक हडको परिसरात संपन्न झाली. मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले व राज्यातील सर्व समन्वयक समर्थकांसह आझाद मैदान येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2022 पासून उपोषणास बसणार आहेत. या आंदोलनाची तयारी करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार रोजी मराठा क्रांती मोर्चाची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. बैठकीचे आयोजन गुलाब विश्व हॉल हडको येथे करण्यात आले होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी सतीश वेताळ पाटील, राजेंद्र दाते पाटील, चंद्रकांत भराट, अभिजित देशमुख, किशोर चव्हाण, आप्पासाहेब कुढेकर, सुरेश वाकडे, SV खोतकर, किरण काळे, रवींद्र काळे, प्रदीप सोळुंके, रेखा वाहटुळे, सुवर्णा मोहिते, सुकन्या भोसले यांच्यासह मराठा आदी उपस्थित होते. मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाविषयी यावेळी माहिती देण्यात आली. आज मराठ्यांच्या मागण्यासाठी छत्रपतींना उपोषणाला बसावं लागतं ही फार शोकांतिका आहे. परंतु मी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला असं आवाहन करतो आणि सर्व सरकारला एक इंटिमेशन देतो, जर तुम्ही 26 तारखेच्या आत जर का आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही एकदा उपोषणाला बसलो त्याच्यानंतर आम्ही माघार घेणार नाही. सर्व जर समजा उद्या काही अडीअडचण आली, कुठली हानी झाली, याची सर्वस्व जबाबदारी ही सरकारवर आहे. याची सरकारनं दखल घ्यावी. कारण छत्रपतीसारखा माणूस जर तिथं बसतो, आज 4 वर्षे झाले मराठा क्रांती मोर्चे लाखोच्या संख्येने लोक रोडवर आली, म्हणजे सरकार हे हसण्यावर घेत आहे आमचं. आता सरकारला मी सूचना देतो की तुम्ही आता हसण्यावर घेऊ नका. मूक मोर्चे निघाले, ठोक मोर्चे निघाले, नसता आम्हाला रुमणे मोर्चा काढावा लागेल आणि रुमणे मोर्चे ज्यास आम्ही काढू त्यास आम्ही सैन बसणार नाही. म्हणजे याची सर्वस्व जबाबदारी ही सरकारने उचलावी आणि सरकारने विचार करावा. छत्रपती उपोषणाला बसण्याच्या अगोदर सरकारने छत्रपतीची बोलणी करून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या कराव्या. छत्रपती शिवरायांचे 13वे वंशज खासदार युवराज संभाजीराजे हे मराठा समाज काही उर्वरित मागण्या आहेत, त्या मागण्या प्रलंबित आहेत. त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी येत्या 26 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावर राजे उपोषणाला बसत आहेत. म्हणून आम्ही आमचं छत्रपती शिवरायांचे वंशज उपोषणाला बसत आहेत. मग आमचं कर्तव्य काय? त्यांच्याप्रती आमचं कर्तव्य म्हणून 26 तारखेच्या अगोदर आम्ही छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थनार्थ ही बैठक घेतलेली आहे आणि संभाजीराजेंना आमचं पूर्ण समर्थन आहे. रजिस्ट्री PR कार्ड 7/12 रहिवाशांकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची सूचना न देता PR कार्डवरील नावे गायब केली असा आरोप स्थानिक रहिवासी रफिक पालोदकर यांनी केला आहे. ये जो गवर्नमेंट का एक्ट आया था कुल एक्ट, उसके तहत जब तुमने ये प्रॉपर्टी है तो 22 एकड़ 21 गुंठे अब्दुल सत्तार साहब को रिलीज़ कर दी. उसका पानी पत्रा, खातरा पत्रा ये सब रिकॉर्ड है. उसके बाद में आपने 1984 में या समथिंग कभी तो भी सरकार नाम लगा दी, तो उसको चैलेंज किया गया. 1992 में उसमें ऑर्डर हो गई कलेक्टर की, डिविजनल कमिश्नर की, MRT तक के उसमें ऑर्डर हो गई कि ये प्रॉपर्टी है तो प्राइवेट है, इसके मालक अब्दुल सत्तार अब्दुल वहाब है. उसके बाद में लाहौरी मल जेठानंद बोल के एक सिंधी है, उसका क्लेम था कि मैं पाकिस्तान में मेरी प्रॉपर्टी छोड़ के आया, ये प्रॉपर्टी मेरे को मिलना चाहिए. तो तहसील कार्यालय ने उनका नाम लगा दिया था कि ये तहत सरकार की ज़मीन इनको मिलना चाहिए. हमने उसके ख़िलाफ़, मेरे पिताजी ने, दादा ने, उन्होंने
अपील करे थे हाई कोर्ट में कि जब ये हमको प्रोटेक्ट टेनेंट बोल के ऑलरेडी मिल चुकी है तो ये प्रॉपर्टी इनको नहीं दे सकते। तो हाई कोर्ट ने उस पर स्टे दे दिया था कि ये मना हुक्म दे दिया था कि सही है ये प्रॉपर्टी इसको नहीं दे सकते, उस पर हेयरिंग नहीं हुई बात। तो ये कार्यालय के पास में रिकॉर्ड कुछ भी नहीं है। एज पर दी रिकॉर्ड इन्होंने कौन सा क्या करे, आप लोगों उनसे सवाल करो कि ये जब प्रॉपर्टी के टाइटल आप इशू कर रहे, आप स्टैम्प ड्यूटी ले रहे, आप PR कार्ड इशू कर रहे, वही पेपर वही डॉक्यूमेंट देख के लोग सेल परचेज कर रहे। तो ये चूक ऑफिशियल है। इन्होंने इनकी चूक सुधारने के बजाय यह तो लोगों के अचानक आ रहे हैं, नाम कम कर दे रहे, किसी का नाम कम कर दे रहे, सरकार का नाम लगा दे रहे, हियरिंग नहीं ले रहे, लोगों को नोटिस नहीं दे रहे। ये मनमानी कर रहे हैं इनकी। लोगों को नोटिस लगाना चाहिए, लोगों को बताना चाहिए, उनका रिकॉर्ड बताना, तुम्हारे पास क्या रिकॉर्ड है इस ज़मीन के सरकार की है उनके, इनके पास में कौन से आधार से सरकार लगे हुआ है। और ये जो प्रोटेक्ट टेनेंट है इसका भी तो सरकार ने दी ना। जब सरकार ने प्रोटेक्ट टेनेंट बोल के इनको दे दी तो इनका काम है ना ये बताना, ये रिकॉर्ड देखना, ये लोगों का सुनना कि भाई तुम क्या आधार पे है, क्या है। हाई कोर्ट में मैटर पेंडिंग है, जबकि इसमें तो डिप्टी कलेक्टर, तहसीलदार इनके ऑर्डर हो चुके हैं। कलेक्टर ही बोल रहे, वो माजी कलेक्टर ने बोले कि ये तो अब्दुल सत्तार अब्दुल वहाब इसके ओनर है। आज के कलेक्टर बोलते कि सरकार का है। तो एक्चुअल है क्या? पहले झूठ थे क्या, अब झूठ है। इन्होंने ये साबित करना, लोग कम से कम आपके पास रिकॉर्ड नहीं है तो जो लोगों के पास रिकॉर्ड है, जो चल रहा है, जो पुराने जो कोर्ट मैटर्स चालू है उसका पूरा हवाल लेके इन्होंने उस पर कायदेशीर कार्रवाई करना मेरा ये बोलना है। मैं आप लोगों के माध्यम से कलेक्टर साहब को, RDC साहब को, हदगल साहब को ये बोलना चाहता हूँ कि आप है तो जब तक कि इसकी तफसील नहीं लेते इस पर कार्रवाई करना मुनासिब नहीं है, सही नहीं है, बेकायदेशीर है। आज जो पेपर में जो न्यूज़ आई, न्यूज़ आने के बाद में जो गरीब लोग आए, जो परेशान हो रहे हैं, ये परेशान होने की कोई बात नहीं है। अपने जितने ज़मीन परचेज करें, गवर्नमेंट को देख के अपने परचेज करें। ज़मीन मालक का क्लियर था पेपर, उस ज़मीन के वो आधार हमने खरीदे। पूरे लोग परेशान थे, लेकिन हमने लोगों को समझाया। हम खुद कलेक्टर साहब के पास गए, कलेक्टर साहब को समझाया गया, हर जगह जाके बोलेगा, लेकिन कोई घबराने की बात नहीं। इंशाअल्लाह कुछ नहीं होगा, कोई परेशान होना नहीं, मेरा इतना ही बोलना है। बहुजन नायक काशीराम मिशन सामाजिक संघटन, बहुजन सामाजिक व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या महिन्याभरातील जयंत्या असलेल्या सर्व महापुरुषांना या कार्यक्रमाद्वारे अभिवादन करण्यात आले। बहुजन नायक काशीराम मिशन सामाजिक संघटन, महाराष्ट्र राज्य बहुजन सामाजिक व सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते। मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे आयोजित या सभेमध्ये या महिन्याभरातील सर्व महापुरुषांच्या जयंत्या एकत्र साजरा करण्यात आल्या। यावेळी माजी शिक्षण अधिकारी रमेश धनेगावकर, ज्येष्ठ पत्रकार ससु खंडाळकर, श्रावण गायकवाड, बंसीलाल कुचे, सुभाष नलावडे, भास्कर लहाने, गोपाल बिरसोने आदींची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे आयोजन अंबादास रगडे, संजय चिकसे यांच्या वतीने करण्यात आले होते। त्या संत सेवालाल महाराजांनी सुद्धा बंजारा समाजामध्ये विशेषतः भजनाच्या माध्यमातून समता, बंधुता, न्याय आणि शिक्षणाचं महत्त्व त्यांनी भजनाच्या माध्यमातून सांगितलं, परंतु लोकांपर्यंत संत सेवालाल महाराज पोहोचले नाही। राष्ट्रसंत गाडगे बाबा कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्र नव्हे तर आंध्र प्रदेश, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान या भागामध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून बहुजन समाजाला जागृत करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे। माता रमाईचा फार मोठा त्याग आहे, म्हणून डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षण घेऊन या देशाची नव्हे तर जगातली एक सर्वश्रेष्ठ संविधान निर्मिती ते करू शकले। आणि म्हणून या सर्व महापुरुषांच्या त्यागांचा विसर आज बहुजन समाजाला झालेला आहे। त्यांनी जी काही तत्व सांगितलेली आहे, समतेची, बंधुभावाची, समाजामध्ये चांगल्या प्रकारे आपण वागलो पाहिजे। आज ह्या महापुरुषांच्या विचारापासून विशेषतः तरुण वर्ग दूर चाललेला आहे। त्या तरुण वर्गाला जर चांगला विचार द्यायचा असेल तर या महापुरुषांच्या विचाराशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं, आणि म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी होत आहे। एसटी बस सेवा सुरू झाली असली तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा शेवट अद्याप झालेला नाही। सदर संप न्यायालयाच्या आदेशानंतर मिटणार असल्याचे चित्र दिसत आहे। औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात असलेल्या एसटी महामंडळाच्या सर्व आगारातील 30 ते 35% बसेस धावण्यास सुरुवात झाली आहे।
या बसेस मार्फत प्रवासी वाहतूक करण्यात येत असून त्यासाठी एसटी महामंडळाने कंत्राटी तत्वावरती कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे। एकीकडे असे असले तरी अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे। सद्यस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकातून एसटी बसेस बाहेर पडल्या। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। एसटी कर्मचारी आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत। त्यामुळे हा संप आम्ही सुरूच ठेवणार अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। औरंगाबादेत सुरू असलेल्या संपाबाबत कामगार नेत्यांनी एडीएन सोबत बोलताना त्यांची भूमिका मांडली। माननीय उच्च न्यायालय हे कामगाराच्या हिताचाच निर्णय घेणार आणि आम्हाला 100% न्याय देवतेवर विश्वास आहे। परंतु जे आज शाळेच्या विद्यार्थ्याचे हाल होतात, परीक्षा चालू होतात, शासनाने यापूर्वीच निर्णय घ्यावा लागत होता, पण शासन अपयशी ठरले या बऱ्यात। प्रवाशांचे हाल, लोकांना 1.5 आडी तिकीट देऊन लोकांचे हे हाल व्हायला लागले, प्रवाशांची लूट व्हायला लागली, हे आमच्या मनात कधीच नव्हतं। कारण शासनानं आजपर्यंत 95 पासून या कामगारांचं कुठलाही फायद्याचा निर्णय घेतला नाही आणि असंच 12%, 13%, 5%, 4 वर्षासाठी 300 रुपये, 400 रुपये अशा करार पद्धतीने करार झाले। आजपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली या शासनानं। या शासनाला आजही जाग आलेला नाही की कामगार हा होरपळून निघते, त्याचा परिवार कसा जगावं, त्याचं घर कसं चालावं। अहो, प्रायव्हेट खाजगी ड्रायव्हरला तुम्ही 21,000 रुपये आज पेमेंट देता आणि तुमच्या एस टीच्या चालक वाहकांना तुम्ही 12,000, 70, 80 रुपये बेसिक देता। त्याचा उदरनिर्वाह कसा होईल हे आजपर्यंत या शासनाच्या डोक्यात आलं नाही का? मराठी माणसाचं सरकार, मराठी माणसाचं सरकार, बाळासाहेब ठाकरेमुळे आम्ही हे सरकार, आमचे जे शिवसेनेचे लोक निवडून आले, हे बाळासाहेबांच्या तत्वामुळे आम्ही मतदान करून आमच्या बाळासाहेबांचे चिरंजीव मुख्यमंत्री झाले। आम्हाला त्या गोष्टीचा फार मोठा अभिमान आहे। पण आज काय झालं, आमच्या साहेबांचे चिरंजीव मुख्यमंत्री झाले, पण आमच्या साहेबांच्या चिरंजीवाचं काही चालतच नाही ना। या 3 गाडी काम बिघाडी सरकारच्या ह्याच्यात कुठलाही आमच्या उद्धव ठाकरे साहेबांना निर्णय घेता येत नाही। आणि हे महाविकास आघाडी जे आहे, असं वाटलं राज्याला की हे चांगले मार्ग घेतील, पण यांनी तर एस टी कर्मचाऱ्यांचं बिलकुल सुरा लावून काम केलं। जसा बकरा हलाल करल्या जाते का, तसे हे कर्मचारी हलाल केले आजपर्यंत या अधिकाऱ्यानं, या पुढाऱ्यानं, या एस टी प्रशासनानं। काय नाही, आजच्या समजा असं आहे की जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कुठलीही माघार घेतला जाणार नाही आणि जोपर्यंत वकील साहेब आमचे सांगत नाही तोपर्यंत आम्ही पुढला आदेश पाळणार आहोत। आणि आम्हाला माननीय उच्च न्यायालयावर पूर्ण भरोसा आहे त्या कर्मचाऱ्याच्या बाजूने घ्यायचं, कारण की आमचे 90 ते 95 बांधव शहीद झालेले आहे आणि 118 ते 108 दिवस आज दुखवटा चालू आहे। पूर्ण न्यायालयावर विश्वास आहे, निश्चित अहवाल आमच्या बाजूनं असेल। जे आमचे दुखवट्यात आमचे जे 52-54,000 60,000 जे कर्मचारी आहे, हा त्यांचा प्रश्न आहे आणि हा निश्चितच 60,000 कर्मचाऱ्याचा प्रश्न आहे। माननीय उच्च न्यायालय पूर्ण विचार करून प्रवाशांची गैरसोय होणारी ती टाळून किंवा कर्मचाऱ्यांचे होणारे हाल पाहून निश्चित आमच्या बाजूने निर्णय देईल, हे आम्हाला शाश्वती गॅरंटी आहे। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन। अब आपको मोबाइल एक्सेसरीज और सर्विसेज के लिए ज्यादा परेशान होने की जरूरत नहीं। कल्ब शहर पैठन गेट में शुरू हो रहा है अमेज मोबाइल शॉप। इफ्तिताह बरोज इतवार बाद नमाज असर 20 फरवरी 2022। आप तमाम से इफ्तिताही तकरीब में शिरकत की पुरखुलूस गुजारिश है। पता फैजान सिटी सेंटर रूबरू जम्मू एंड कश्मीर बैंक, पैठन गेट, औरंगाबाद। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। पेट्रोलच्या दरवाढीला कंटाळून शहरातील एका विद्यार्थ्याने दुचाकीमध्ये बदल करीत ही दुचाकी गॅसवर चालवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे। गॅसवर चालून ॲव्हरेज दुप्पट मिळत असल्याचा दावा देखील त्याने केला आहे। दिवसेंदिवस पेट्रोलचे दर 100 पार पोहोचले आहेत। कुठलीही दुचाकी वाहन 1 लिटरमध्ये किमान 50 किलोमीटरचा ॲव्हरेज देते। त्यामुळे दरवाढीला कंटाळून औरंगाबाद येथील सय्यद सोफियान सय्यद अन्सार या डिझेल मेकॅनिक विषयाच्या डिप्लोमा होल्डर विद्यार्थ्याने अनोखी शक्कल लढवली आहे। समतानगर मधील रहिवासी असलेल्या सोफियान यांनी LPG गॅसवर चालणारी दुचाकी तयार केली आहे। त्यांनी होंडा कंपनीच्या
डिलक्स गाडीला LPG गॅसची टाकी बसवली. त्या टाकीत 3 किलो गॅस बसतो. 1 किलो गॅसवर गाडी 100 किलोमीटर अंतरावर जाते. गॅस पंपावर जाऊन सुद्धा गॅस भरता येतो. 80 सीसी ते 350 सीसीच्या दुचाकीमध्ये गैस की टाकी बसवता येते असा दावा त्याने केला है। ये गाड़ी गैस पे बनाने की वजह है कि पेट्रोल के दाम बहुत बढ़ गए, इसकी वजह से गाड़ी गैस पे किया है। इसमें गाड़ी एवरेज अच्छे देती है 1 किलो गैस में। गैस खत्म हो गया तो उसमें पेट्रोल पे हम चला सकते हैं गाड़ी को। 1 किलो गैस में गाड़ी 80 से 100 किलोमीटर चल सकती है और अपन बाद में इसको मोपेड में भी कर सकते हैं। मोपेड में होता ही है। सोफियानने त्याच्या स्वतःच्या दुचाकीमध्ये काही तांत्रिक बदल करीत ही दुचाकी गॅस इंधनावर रूपांतरित केली आहे। त्याने या दुचाकीच्या डिक्कीमध्ये गॅसची टाकी बसवून त्याचा दुचाकीसाठी इंधन म्हणून प्रयोग केला आहे। या प्रयोगामध्ये तो पूर्णतः यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे। या बदलातून त्याला पेट्रोलच्या किमतींमध्ये सुमारे दुप्पट ॲव्हरेज मिळाला आहे। सद्यस्थितीत गॅस इंधनावर रिक्षा किंवा 4 चाकी वाहने बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत। त्याच धर्तीवर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेल्या दुचाकी वाहनात किरकोळ बदल केल्यास तिचा ॲव्हरेज जास्त प्रमाणात मिळत आहे। हे या विद्यार्थ्याने शक्य करून दाखवले आहे। इसके अलावा और गाड़ी शाइन, यूनिकॉर्न, बुलेट, CBZ इसमें भी होता ही है। ये पूरी तरह सेफ है। इसमें जो मटेरियल यूज़ किया है तो बड़ी गाड़ियों में जो यूज़ करता है वही मटेरियल हमने यूज़ किया है गाड़ी के अंदर। इसका कोई आगे प्रॉब्लम नहीं है, कोई साइड इफेक्ट नहीं होता इससे। ये गाड़ी बनाने के लिए पूरे 6 से 6.5 हज़ार रुपये के बीच खर्चा आया है। या कामात त्याचे वडील सय्यद अन्सार सय्यद बनेमिया यांनी त्यास मदत केली असल्याचे त्याने सांगितले। एडीएनसाठी कॅमेरामॅन मोईन पटेलसह कृष्णा पिंपळे, प्रदीप पटेकर यांचे स्पेशल रिपोर्ट। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे बिडकीनकडे जात असताना त्यांनी रस्त्यावर ताफा थांबून कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारला। त्यामुळे कार्यकर्त्यांचाही उत्साह द्विगुणित झाला। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे 2 दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आहेत। मंगळवारी त्यांच्या हस्ते बिडकीन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। ते त्या कार्यक्रमासाठी बिडकीन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी जात असताना बीड बायपासवर असलेल्या महानुभाव आश्रम चौकात सर्व आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आला। हा सत्कार स्वीकारण्यासाठी आठवलेंनी देखील वाहनांचा ताफा थांबून तो सत्कार स्वीकारला। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। यावेळी भानुदास कीर्तिशाही, गोरखनाथ तुपे, प्राध्यापक अनिल गवळे, संतोष मस्के, विशाल भालेराव, जाकीर अली व सर्व पक्षाच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। बजाजनगर येथे रिपब्लिकन पार्टीचे नेते तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची जाहीर सभा पार पडली। वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या बजाजनगर येथे आम्रपाली बुद्धविहार परिसरात सोमवारी राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। दलित समाजाच्या ऐक्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले असून बाळासाहेब आंबेडकर सोबत आले तरच ऐक्य होऊ शकते असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले। बजाज नगरात सोमवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते मार्गदर्शन करीत होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाबूराव कदम, मिलिंद शेळके, जिल्हाध्यक्ष संजय ठोकर, पप्पू कागदे, नागराज गायकवाड, सुरेंद्र थोरात, प्रवीण नितनवरे, ब्रह्मानंद चव्हाण, अनिल चोरडिया, शरद कीर्तीकर आदींची उपस्थिती होती। या जाहीर सभेत मार्गदर्शन करताना रामदास आठवले म्हणाले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान व चळवळ सर्व समाजाला जोडणारी होती। संविधानामुळेच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होता आल्याचे त्यांनी सांगितले। पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच आपल्या खात्याला 1,42,334 कोटी रुपयांचे बजेटमधून मिळाले असून याचा उपयोग सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर राज्यमंत्री आठवले यांनी टीका केली। कार्यक्रमात विविध पक्षातून रिपाईमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते तसेच कोरोना काळात मदतीसाठी धावून आलेल्या समाजसेवकांचा राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। एडीएनसाठी वाऊज प्रतिनिधी शिवाजी गायकवाड। सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर या महामानवांना विनम्र भावे अभिवादन करून आज माझा भरून आला आहे ऊन, आज माझा भरून आला आहे ऊन, कारण माझ्या पाठीशी उभा आहे पंढरपूर। मी तर आहे
भीमाच्या तालमीत तयार झालेला सूर. मी तर आहे भीमाच्या तालमीत तयार झालेला सूर, म्हणून मी बदलून टाकणार आहे पंढरपूरचा नूर. तुम्ही माझ्या लावलात खांद्याला खांदा, तुम्ही सर्वांनी लावलात माझ्या खांद्याला खांदा, म्हणून मी करून टाकला बऱ्याच लोकांचा वांदा. कालच्या घटनेनंतर आज पुन्हा वाळूज औद्योगिक परिसरापासून जवळच असलेल्या साजापूर येथील तळ्यात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वाळूज औद्योगिक परिसरात सोलापूर धुळे महामार्गापासून जवळच असलेल्या भांगशी माता गडाशेजारी मंगळवारी 3 मुलं तळ्यात बुडल्याची घटना ताजी असताना आज बुधवारी पुन्हा साजापूर येथील तळ्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती वाऱ्यासारखी पसरताच तळ्याच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच MIDC वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अग्निशामक दलाला माहिती दिल्यावर औरंगाबाद महानगरपालिका अग्निशमन दलाचे संजय कुलकर्णी, अशोक खांडेकर, जगदीश सलामबाद, विजय कोथमिरे, छगन सलामबाद, सानी खोतकर, तुषार तोर यांनी पाण्यावर तरंगणारा मृतदेह बाहेर काढला. साजापूर येथील समीर शहा वय 45 असल्याचे प्रथमदर्शी नागरिकांनी तसेच महानगरपालिका अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी सांगितले. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी हा मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला. एडीएनसाठी वाळूज प्रतिनिधी शिवाजी गायकवाड. दुपारी 12:05 वाजता श्री PSI अदानी साहेब यांनी असे कळवले अग्निशमन दलाला की हे साजापूर गावाच्या बाजूला तलाव आहे, त्या तलावामध्ये एक डेड बॉडी, ती डेड बॉडी काढण्यासाठी यावं म्हणून आम्ही घटनास्थळी आलो आणि आम्ही डेड बॉडी काढून वाळूज पोलीस स्टेशनचे पवार यांच्या ताब्यात दिली. स्थानिक लोकांनी सांगितलं म्हणून आम्ही नाव सांगतोय, नाही तर आम्ही तर अनोळखी म्हणूनच चाललो होतो. पण त्याचं नाव आहे समीर शहा म्हणून. अंदाजे वय आहे त्याचं 40 ते 45. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. खासदार संभाजीराजे भोसले यांच्या आंदोलनासाठी जिल्ह्यातील मराठा समाज बैठक संपन्न. एकजुटीने त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय. वाढत्या पेट्रोलच्या दराला कंटाळून दुचाकी केली गॅसवर. औरंगाबाद येथील विद्यार्थ्याचा प्रयोग यशस्वी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.